नमस्कार. प्रियांका वधूवर सूचक केंद्रातून जाधव सर. आज आपण या व्हिडिओमधून आपली priyankavadhur.com ही वेबसाईट कशी वापरायची आणि त्यातून कशी स्थळं घ्यायची हे शिकणार आहोत. प्रथमतः आम्ही दिलेल्या लिंकवर तुम्ही टच केल्यानंतर आमच्या वेबसाईटला तुम्ही येताय. ही आमची वेबसाईट आहे. वेबसाईटवर तुम्हाला इथे लॉगिन म्हणून बटन दिसतंय. ह्या लॉगिन बटनला तुम्ही क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स येतोय. त्यामध्ये तुम्हाला दिलेला आयडी पासवर्ड आहे. तो आयडी पासवर्ड टाकायचा आहे. P11 498 हा आयडी टाकलेला आहे. आयडी टाकताना एक दक्षता घ्यायची आहे, की पहिले जे PV हा शब्द कॅपिटल टाकायचा आहे. स्मॉल टाकला तर वेबसाईट आपली ओपन होणार नाहीये. त्यानंतर तुम्हाला दिलेला पासवर्ड आहे. तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आपली वेबसाईट लॉग इन झालेली आहे. शुभम माने यांचं अकाउंट आपण आता बघतोय. या अकाउंटमध्ये शुभम माने यांचा बायोडाटा आहे आणि त्यांना किती स्थळं मिळणार आहेत. त्यांना 10 स्थळं काउंट आहे टोटल. त्यांनी 4 यूज काउंट केलेला आहे आणि 6 स्थळांचं बॅलन्स आहे आता. तर आपण इथं मेनू बटन आहे वरती डाव्या कोपऱ्यात. मेनू बटन दाबल्यानंतर सर्च ऑप्शन येतोय. सर्च ऑप्शनच्या ह्या प्लसवर आपण टच केल्यानंतर डिटेल सर्च म्हणून ऑप्शन येतोय. ह्या डिटेल सर्चला आपण क्लिक केलं, की एक डायलॉग बॉक्स येतोय. यामध्ये मुलीबद्दल माहिती इथं भरायची आहे. तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? म्हणजे शुभमला स्थळ कसं हवं आहे, हे शुभम यातून सर्च करणार आहे. एक उदाहरणार्थ शुभमचं वय आहे 36. तर 36 तर 30 ते 36 वयोगटातली मुलगी शुभमला मॅच होणार आहे. तर मी 30 ते 36 वयोगट इथं टाकतो. 30 ते 36 वयोगटातील शुभम याला स्थळ पसंत पडणार आहे. बरोबर. शुभम प्रथम वर असल्यामुळं त्यानं नेव्हर मॅरिड सिलेक्ट केलेलं आहे. एखादी व्यक्ती विधूर किंवा डिव्होर्सी असेल, तर त्यांना विडो किंवा डिव्होर्सी हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात ते. पण आपण इथं फक्त नेव्हर मॅरिड प्रथमच सिलेक्ट केलेलं आहे. फिजिकल स्टेटस हे नॉर्मल ठेवलेलं आहे. ज्यांना हँडिकॅप स्थळ हवं असेल, त्यांनी इथं या फिजिकल स्टेटसला क्लिक करायचं आहे. यानंतर ज्या मुलांना इंटरकास्ट हवा असेल, तर त्यांनी इथं इंटरकास्टला क्लिक करायचं आहे. पण शुभमला मराठा स्थळ पाहिजे असल्यामुळं अ, तसं त्यांनी इंटरकास्ट पॉइंटला क्लिक केलेलं नाहीये. आता रिलिजनमध्ये हिंदू आणि कास्टमध्ये मराठा असे सिलेक्ट केलेले आहेत. ज्यांना इंटरकास्ट चालेल, त्यांनी ह्या बाकीच्या कास्ट पण सिलेक्ट केल्या तरी चालतील. यानंतर डिस्ट्रिक्ट शुभमला सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यातली स्थळं शुभमला चालतील म्हणून त्यांनी 3 जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत. आता यानंतर एज्युकेशन. एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशन, बॅचलर, मास्टर, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असं सिलेक्शन केलेलं आहे. त्यापैकी शुभम यांनी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, त्याचबरोबर आर्किटेक्चर आणि फार्मसी, त्याचबरोबर डिप्लोमा असे 3 सेक्शन शुभम यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ह्यात इंजिनिअरिंग फील्ड आहे शुभमचं. त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग फील्ड सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे फील्ड चॉईस करू शकता. उदाहरणार्थ कुणाला 10वी-12वी असेल तर एस-एस-सी, ग्रॅज्युएशन पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशन. यानंतरचा खाली ऑक्युपेशन हा ऑप्शन येतोय. एखाद्याला एअर एस्ट्रोज पाहिजे असेल किंवा आर्किटेक्चर पाहिजे असेल किंवा डॉक्टर पाहिजे असेल तर तिथून ते सिलेक्ट करू शकतात. त्यानंतरचा लास्ट ऑप्शन येतोय सबमिट. सबमिट म्हटल्यानंतर तुम्ही जशा अपेक्षित मुलगी हवी आहे, तसं तुम्ही इथं वर्णन दिलेलं आहे आणि सॉफ्टवेअरला सबमिट केलेलं आहे. शुभमसाठी 32 मुली आलेल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील इंजिनिअरिंग डिप्लोमा या क्षेत्रातल्या मुली आलेल्या आहेत. एका पेजवर सर्वसाधारण 10 मुलींची माहिती इथं आहे. आता सेकंड पेजवर 10 मुली आहेत. असे 32 मुलीपैकी 3 पेज आलेले आहेत इथं. तिन्ही पेजची शुभम स्थळ बघू शकतो. एखादं स्थळ आवडलंच, तर त्या मुलीची माहिती तो
पूर्ण बघू शकतो. यासाठी त्यांचं स्थळांचं काउंट कमी होणार नाहीये. बघा मी व्ह्यू प्रोफाइल केला. मुलीचा तुम्ही फोटो पाहताय, संपूर्ण माहिती पाहताय. यासाठी काउंट कमी होणार नाहीये. काउंट कमी होण्यासाठी बायोडा ओपन करायला लागतो. मॅच मेकिंगसाठी स्कोर आहे 10 पैकी 6 मॅच मेकिंग स्कोर आहे. तर 6 म्हणजे चांगला स्कोर आहे. एजमध्ये मॅचिंग आहे, हाईटमध्ये मॅचिंग आहे, मॅरेज स्टेटसमध्ये मॅचिंग आहे, एज्युकेशनमध्ये मॅचिंग आहे आणि ऑक्युपेशनमध्ये पण मॅचिंग आहे. म्हणजे स्कोर चांगला आहे. त्यामुळं हे स्थळ शुभमसाठी परफेक्ट आहे. शुभमचा इथं वरती फोटो बघताय. जी मुलगी आपण पसंत केलेली आहे, त्या मुलीचा पण फोटो इथं बघताय. 6 स्कोर असल्यामुळं शुभमला हे स्थळ आवडलेलं आहे. हे जर स्थळ घ्यायचं असेल, तर शुभम या निळ्या रंगाचं जे बटन आहे व्ह्यू प्रोफाइल याला टच केल्यानंतर इथं बायोडा ओपन होतो या मुलीचा. या बायोडेमध्ये मुलीचा मोबाईल नंबर, पत्ता, संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तिच्या वडिलांनी तयार केलेला बायोडा शो होतो आणि याचबरोबर वरती एक कॉन्टॅक्ट नंबर म्हणून एक हे आहे. त्याला जर नंबर हवा असेल, तर शुभम ह्या बटनला टच केलं, तर ह्या मुलीचा नंबर इथं शो होतो. तर अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. तुम्ही स्थळं अनलिमिटेड सर्च आहे. कितीही स्थळं तुम्ही बघू शकता आणि एखादं स्थळ आवडलं, तर त्यांची माहिती पण घेऊ शकता आणि फायनली आवडलं तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेऊ शकता. सर्च करायला काउंट कमी होत नाहीये. पण हे निळ्या रंगाचं बटन प्रेस केलं, तर बायोडा शो होतो आणि बायोडा शो झाला की तुमचा एक काउंट कमी होतो. असे तुम्ही कितीही स्थळं अनलिमिटेड सर्च करू शकता. फक्त तुम्ही जो प्लॅन घेतलाय, त्या प्लॅनप्रमाणेच तुमचा इथं काउंट होत होत असतो आणि दुसरं एक ह्यात फॅसिलिटी अशी आहे, की सर्च ऑप्शनमध्येच एक दुसरं एक नेम सर्च. समजा शुभमला स्वाती नावाची मुलगी शोधायची असेल, तर नेम सर्च म्हणून तो इथं वापरू शकतो. स्वाती नावाचं स्थळ शोधायचं असेल, तर सर्व स्वाती या नावाच्या सर्व मुली इथं येऊ शकतात किंवा शुभमला एखादं आयडीनं सर्च करायचं असेल स्थळ, तर उदाहरणार्थ आता हा PV4660 PV4660 हा आयडी सर्च करायचा असेल शुभमला 4660 PV4660 PV4660 हा इथं आयडी टाकायचा आहे. आयडी टाकल्यानंतर सॉफ्टवेअरला PV4660 याच मुलीची माहिती इथं ओपन होते आणि याचं स्थळ आवडलं तर शुभम ह्या मुलीचा ओरिजिनल बायोडाटा पण पाहू शकतो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेऊ शकतो. आता हे वेबसाईट वर्किंग झाली तर यानंतर तुम्ही लॉग आउट करून तुमचं अकाउंट इथं थांबवू शकता. आपण पाहतोय आपण परत होम पेजवर आलेलो आहे आणि वेबसाईट कशी वापरायची आणि स्थळं कशी घ्यायची आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. अजून काय माहिती हवी असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 91 99 88 किंवा 888891 9988 यावर संपर्क साधायचा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.